रिंग मेट्रो हा काय भातुकलीचा खेळ आहे का? मनोज प्रधान यांचा ठाण्यातील 3 आमदारांवर घणाघात. ठाणेकरांची मागणी नसताना सत्ताधाऱ्यांनी रिंग मेट्रो प्रकल्प लादला असून सोशल मीडियावर 100% लोक विरोध करतायत. असं असताना शहराचं प्रतिनिधित्व करणारे 3 आमदार हा प्रकल्प फेस्टिवल होणार नाही म्हणून पुढे सरकवा, सोसायटीच्या दारात स्टेशन नको म्हणून 200 मीटर पुढे न्या, कळवा मुंब्रा येथे प्रकल्पाने असे सल्ले देत आहेत. हा प्रकल्प म्हणजे भातुकलीचा खेळ आहे का, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी आमदारांवर टीकास्त्र सोडले. जर तुम्ही एखाद्या विदूषकाला निवडून दिलं तर सर्कसचीच अपेक्षा करा, असा टोलाही प्रधान यांनी लगावलाय. मनोज प्रधान यांनी रिंग मेट्रो रेल्वेला सुरुवातीपासूनच विरोध केलाय. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारला जाणारा हा प्रकल्प ठाणे शहराच्या मुळावर उठणारा आहे, असं प्रधान यांनी सप्रमाण पटवून दिले. त्यावर ठाणे शहरातील 3 आमदारांनी 3 अव्यवहार्य सूचना केल्या आहेत. त्यावर प्रधान यांनी टीकेचा सूर आळवलाय. रिंग रेल्वेचा प्रकल्प हा ठाणे शहरासाठी जाहीर करण्यात आलाय. 12,200 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. मात्र आपला पहिला प्रश्न आहे की हा प्रकल्प मागितला कुणी? ठाण्यातील कुठल्या नागरिकाला हा रिंग रेल्वे प्रकल्प पाहिजे? सोशल मीडियावर बघितलं तर 100 पैकी 100 कमेंट्स या प्रकल्पाच्या विरोधात जातात. त्याचं कारण आहे की मेट्रो लाईन 4 आणि मेट्रो लाईन 5 गेली 10 वर्ष चालू करू शकले नाहीत. आता ही नवीन रिंग रेल्वे तुम्ही सुरू करताय. आपण सुरुवातीलाच 1,000 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक बसेस घ्या आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करा. परंतु आपल्या सत्ताधाऱ्यांना त्यावर काहीच बोलायचं नाही. काही ठाणेकर या प्रकल्पाला विरोध करत असले तरी एका सोसायटीचे लोक आमच्या समोर स्टेशन नको, 200 मीटर स्टेशन पुढे घेऊन जा, तर दुसरे सोसायटीवाले या रस्त्यावर घेऊ नका, मागच्या रस्त्यावर घेऊन जा, असं सांगत आहेत. हा अतिशय चुकीचा पायंडा पडत असल्याचंही त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प राबवत असताना प्रचंड वाहतूक कोंडी देखील होणार आहे. हा प्रकल्प 2029 मध्ये पूर्ण होणार असल्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी 2035 पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणं शक्यच नाही. त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानायला हवेत, कारण त्यांनी नागरिकांच्या सूचना, हरकती, सल्ले घेऊ असं म्हटलं आहे. त्यांच्या या भूमिकेचं स्वागतच आहे. परंतु सूचना, हरकती येण्याआधीच जर कामं सुरू असतील तर हा फायदा कसा होणार? त्यामुळे नागरिकांच्या हरकती, सूचना स्वीकारून त्यावर साधक-बाधक चर्चा झाल्याशिवाय प्रकल्पाचं कामच सुरू करण्यात येऊ नये. तसंच मेट्रो लाईन 4 आणि मेट्रो लाईन 5 पूर्ण कार्यान्वित झाल्याशिवाय रिंग मेट्रोचा विचारही करू नये, अशी आमची मागणी असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. जो रिंग रूट जो रेल्वेचा प्रकल्प आहे, म्हणजे इंटरनल मेट्रोचा प्रकल्प आहे, हा ठाणेकरांवरती लादण्याची जवळपास वेळ आलेली आहे. सत्ताधारी आमदार सगळेच या प्रकल्पाबद्दल पॉझिटिव्ह आहेत. नेमकं काय सांगाल? मला पहिलं एक प्रश्नाचं उत्तर यांनी द्यावं की हा 12,200 कोटीचा प्रकल्प मागितला कोणी? हा कोणाला हवा आहे? माझ्या मते ठाण्यातल्या कुठल्याच नागरिकाला रिंग रेल्वे हा प्रोजेक्ट मंजूर नाही. तुम्ही सोशल मीडियावर जर गेलात आणि सर्वेक्षण केलं तर 100 पैकी 100% लोक याच्या विरोधात बोलत आहेत. माझं स्पष्ट म्हणणं आहे की 1,000 कोटीच्या इलेक्ट्रिक बसेस तुम्ही द्या आणि त्याच्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आता आपण गेले 10-12 वर्षामध्ये मेट्रो लाईन 4 चालू करू शकलो नाही, मेट्रो लाईन 5 चालू करू शकलो नाही, आणि हा 29 किलोमीटरच्या रिंग रेल्वेमध्ये जिथे 3 किलोमीटर अंडरग्राऊंड आहे, मला वाटत नाही पुढच्या 10-12 वर्ष हे चालू होईल. आणि ह्या 10-12 वर्षामध्ये जी वाताहत या ठाण्याच्या नागरिकांची होईल त्याच्याबद्दल जेवढं कमी बोलणं तेवढंच चांगलं. दुसरी एक गोष्ट, आज सत्ताधारी आमदार सुझाव देत आहेत की उपवन लेकच्या इकडनं घेऊन जाऊ नका, तिथे आमचा उपवन फेस्टिवल होतो, तिथे 1500 घरं तोडायला लागतील, समतानगरमधनं घेऊन जा. दुसरा आमदार म्हणतो की ह्या सोसायटीचा विरोध आहे, 200 मीटर पुढे घेऊन जा स्टेशन. तिसरी सोसायटी म्हणते की आमच्या रस्त्यावरनं नको, मागच्या रस्त्यावरनं घेऊन जा. तिसरा आमदार म्हणतो कळवा, मुंब्रा, दिव्यालाही हा प्रकल्प घेऊन जा. म्हणजे माझं स्पष्ट म्हणणं आहे, हे काय एका भातुकलीचा खेळ चालू आहे का तुमचा? तुम्हाला सत्तेमध्ये असूनही माहीत नाही की हे याचं नियोजन काय आहे? मी वारंवार सांगतोय की हे विदाऊट एनी विजन केलेला हा प्रकल्प आहे
याचा ठाणेकरांना कंप्लीट विरोध आहे. माझं तरीही म्हणणं आहे की मी अगदी हे नाही सांगत की तो थांबवा, पण एक तात्पुरता पॉज घ्या. मेट्रो 4 मेट्रो 5 चालू होऊन द्या आणि मग आपल्याला काय जाणवतंय ते बघा आणि मग करा.